माविस्कर सर, हेमंत कोहली और गणेश माविस्कर अंपायर की भूमिका में होंगे। तमाम जो क्रिकेट के चाहने वाले हैं, जो 24 लाइव इवेंट के जरिए बड़ा मैच है ये, ढेर सारे व्यूअर शुरुआत से ही जुड़ेंगे क्योंकि जानते हैं सूरज पाटिल आज खेलने वाले हैं, किरण पवार दूसरे सत्र में खेलने वाले हैं। आइए देखिए, ये जो पेड़ है, पेड़ में जहां पे पट्टी बांधी हुई है वहां के ऊपर लगे तो 6 है, नीचे लगे तो दौड़कर और ग्राउंड के बाहर गया तो बाउंड्री ना, वहां से नीचे से लग के बघा तो समोर जो झाड आहे ना त्या झाडाला वरती पट्टी बांधले, त्याला घासून जर ग्राउंडच्या बाहेर गेला तर 6 आणि जर खालून गेला तर चौकार आहे। आणि या झाडाला लागून जर झेल घेतला गेला तर फलंदाज बाद नाहीये, फलंदाज बाद नाहीये। किरण पवार राइट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद बल्लेबाज प्रतीक ये डॉट गेंद आती हुई और इस डॉट गेंद के साथ अच्छी शुरुआत हो रही है। आर्या 11 सावळेश्वर सावळे की लेग साइड पर मारने की कोशिश की थी, हालांकि एक रन जरूर मिला, बल्ले से ये रन आता हुआ। एक रन पहली 2 गेंदों के ऊपर आ चुका है। माधव पाटिल साहब जिनका जन्मदिन है, वरिष्ठ पत्रकार, सही मायने में लोगों को जगाने का काम वो करते हैं अपने कलम से, अपने कलम की ताकत से। 5 तारीख को इनका जन्मदिन है, लेकिन आखिरी दिन होगा वो इस श्रृंखला का, आखिरी दिन होगा और उनका जन्मदिन जोरों शोरों से मनाया जाएगा। ये 4 रन आ चुके हैं। पहला चौका आया बल्लेबाज सूरज पाटिल के बल्ले से केडीएच वागिलवाड़ा के लिए। टीम का टोटल बना है बिना कोई नुकसान 5 रन। मेरे साथी स्कोरर निकेत पाटिल रावे और मेरे साथी कमेंटेटर शेखर कड़व और एक और मराठी की बेमिसाल आवाज रायगढ़ की, ऐसी कोई गली नहीं जहां पर इनकी कमेंट्री चली नहीं। हमारे रायगढ़ क्रिकेट कमेंटेटर एसोसिएशन के सेक्रेटरी दीपक पाटिल, और यहां पर स्लॉट स्वीप के जरिए इस गेंद को घुमाया मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रन। सूरज पाटिल ने किरण पवार को दिखाया आसमान, क्योंकि सूरज जानते हैं सामने किरण पवार है, पवार का पावर है, इनके सामने एक बड़ा लक्ष्य होना जरूरी है। देखिए हमारे वरिष्ठ पत्रकार माधव पाटिल साहब, इनका जन्मदिन 5 जनवरी को मनाया जाएगा, लेकिन उसकी शुरुआत अभी से हुई है। ढेर सारी शुभकामनाएं उनको लाइव के जरिए आ रही है और उनके साथ हमारे आरपीएल के विद्यमान अध्यक्ष मंगेश जी वाकड़ीकर चर्चा कर रहे हैं कि किस तरह इस ग्राउंड की स्थिति होगी। और यहाँ पर क्रांतिवीर महोत्सव भी आने वाले दिनों में हम देखेंगे क्रांतिवीर महोत्सव। तो 1 रन जरूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 12। काफी बढ़िया फील्डिंग करने की कोशिश की थी, रन मिले 2 और इन 2 रनों के साथ टोटल आता हुआ पहले ओवर की समाप्ति के बाद 14 रन। अच्छी शुरुआत केडीएच वागिलवाड़ा की। देखिए 5 ओवर आपको 25 मिनट के अंदर आपके खत्म होने जरूरी है, क्योंकि ये जो मैचेस है ये समय पे खत्म होना जरूरी है। थोड़ा डिले हुआ है, उद्घाटन समारोह था, लेकिन बड़ी टीमें हैं, बड़े खिलाड़ी हैं, तो जरूर वो समय की अहमियत को समझेंगे, क्योंकि समय के साथ चले तो इंसान की प्रगति जरूर होती है, इंसान को सफलता जरूर मिलती है। समय के साथ चलो तो 14 रन पहले ओवर की समाप्ति में आ चुका है। गेंदबाज आर्या 11 सावळे की तरफ से गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे जगदीश मस्कल। सामने है सूरज पाटिल, इनफॉर्म बल्लेबाज है, सीजन की पहली बाइक उन्होंने जीती है, तो इनफॉर्म है ये। 2023-2024 जब सीजन शुरू हुआ था टेनिस बॉल क्रिकेट का, तो पनवेल तहसील में पहली बाइक जीतने का सम्मान इन्हें प्राप्त हुआ था। तो ऐसे में बड़ा टोटल जरूर रखने की कोशिश होगी सूरज की,
केडीएच वागिलवाड़ा की तरफ से बल्लेबाजी करते हुए, वहीं दूसरी तरफ मस्कर गेंदबाजी के लिए तैयार। मस्कर गेंदबाजी के लिए तैयार। चलिए मैच को ना ज्यादा समय मत लगाइए। प्रफुल्ल केदारी विकेट के पीछे, उनसे जरूर मैं गुजारिश करना चाहूंगा कि 5 ओवर जितना जल्द हो सके। लिफ्ट आर्म ओवर द विकेट, लेकिन क्या क्लास दिखाया सूरज ने। कवर पॉइंट के ऊपर से इस गेंद को खेला 6 रन फ्रंट फुट पे आगे। जबरदस्त बल्लेबाजी हो रही है सूरज पाटिल की। आसमान में वो सूरज अपनी रोशनी बिखेर रहा है और यहां पर ये सूरज अपने बल्ले से रोशनी बिखेर रहा है। डीजे हॅलो हॅलो हॅलो, पण शुभ सन्मान घेणार आहोत बघा, ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही स्पर्धा तुम्ही पाहताय। आज या स्पर्धेला सुरुवात झाली आहे, ते आमचे सर्वांचे लाडके का तो जबरदस्त बल्लेबाजी हो रही है। एक और छक्का। आपका प्रफुल्ल केदारी अपने बॉलर के पास आए थे, उन्हें सूचना भी दी थी कि किस लाइन पे आपको गेंदबाजी करनी है। अक्षय पवार फील्ड में थोड़ी सी तब्दीली, जरूर किरण पवार अक्षय कुमार की तरह दिखने वाले अक्षय पवार भी इस टीम में शामिल है। लेकिन एक बात मैं जरूर कहना चाहूंगा, अगर 5 ओवर में 100 के करीब अगर रन हो तो चेस होना भी मुश्किल है। ऐसा नहीं है कि आए दिन रन बनते हुए हमें नजर आएंगे। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ये गेंद सूरज पाटिल का भी बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। शॉर्ट स्क्वायर लेग को बीट करती हुई गेंद गई डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। बहुत ही बढ़िया। इस सीजन में मुझे पहली बाइक क्यों मिली, मैं पहली बाइक का हकदार क्यों था, ये दर्शाने वाली बल्लेबाजी हो रही है सूरज पाटिल की। टोटल आ चुका है 34 17 की औसत। 7 गेंदों में 31 रन। देखिए दीपक, हमें शायद पहले ही मैच में श्रृंखला के सूरज पाटिल को आशीर्वाद मिल चुका है, जिनका 5 तारीख को जन्मदिन है और जिनके जन्मदिन के अवसर पर यह प्रतियोगिता ऑर्गेनाइज की है माधव पाटिल साहब। इनका आशीर्वाद शायद मिल रहा है सूरज को। देखिए पहला 50 देखने का मौका मिल सकता है हमें इस श्रृंखला का। 31 रन जोड़े हैं, लेकिन अंपायर ने कहा भाई ये लक्ष्मण को छोड़ती भी गेंद थी, अपील हुई। टोटल 17 की औसत से 34 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं तमाम दर्शक। टेनिस बॉल क्रिकेट आजकल काफी सुर्खियों में है। ये गलत फील्डिंग हो रही है, गलत फील्डिंग है। वाइड प्लस 4, सोने पे सुहागे वाली बात केडीएच वागिलवाड़ा के लिए। डीजे आ चुका है यहां पर 49 रन दूसरे ही ओवर में।
49 बोले तो 50 को एक कम यार, 10 का फासला है 39 और 49 में। चलो 40 हो चुके हैं। 40 20 की औसत। शुरुआत अच्छी हुई है केडीएच वागिलवाड़ा। सीधे बल्ले से इस गेंद को खेला। सूरज जानते हैं 40 रन आ चुके हैं 2 ओवर में। ऐसे में शुरुआत अच्छी हुई है बगैर नुकसान 40 रन केडीएच वागिलवाड़ा की। तर आपण जाऊया व्यासपीठाकडे। आमचे सन्माननीय ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा आजपासून सुरुवात करतोय आपण, ते आमच्या ज्येष्ठ पत्रकार माधव काका पाटील असतील आणि त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल। हेलो विघ्न अर्थ स्पोर्ट्स तुर्माळे सर्व आयोजक तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते माधव तर आपण वंदे मातरम संघटनेचे अध्यक्ष रवी नाईक साहेब यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत। रवी नाईक यांचा शुभ सन्मान आपण करतोय। प्रथम या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांना विनंती करतोय आपण हा शुभ सन्मान करायचा आहे। मी कैलास यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण वंदे मातरम संघटनेचे अध्यक्ष तुम्ही पाहताय आमचे रवी नाईक साहेब आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। अगदी त्यांच्या समोर तुम्ही पाहता आमचे माधव काका पाटील असतात, त्यानंतर आमचे मंगेशदा वकडीकर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान तुम्हाला पाहायला मिळतोय। मायेची उद्गार शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातो। त्यानंतर पुढचा शुभ सन्मान केला जाईल आमचे अपोलो इम्पॅक्टचे सर्वेसर्वा नरेंद्रजी भोर साहेब आहेत। त्यांना विनंती करतो या आपण मुख्य व्यासपीठावर आपला सन्मान इथे केला जातोय आणि त्यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान तुम्हाला पाहायला मिळेल। भारतीय संस्कृतीप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा शुभ सन्मान तुम्ही पाहू शकाल। बाईची उद्गार शाल, वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि या सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातो। त्यानंतर त्यांच्या समोर तुम्ही पाहता आमच्या रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक आणि अध्यक्ष आमचे पाहत मंगेशदा वाकडीकर असतील। राजकीय क्षेत्रामध्ये मोठी वाटचाल त्यांची पाहत आहे आणि अगदी समाजसेवेचा वसा ते आमचे शिरडणगावचे सुपुत्र मंगेशदा वाकडी आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान इथे करतोय। त्यानंतर आमचे अंकुरजी घोरपडे साहेब असतील, त्यांना विनंती करतो या आपण अंकुरजी घोरपडे यांचा शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यानंतर पुढचा शुभ सन्मान तुम्हाला पाहायला मिळेल सांगुर्ली ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच श्री नमस्कार इथे करतो आपण। राकेश दादा बांधे यांच्या शुभ सन्मान तुम्हाला पाहायला मिळतोय। त्यानंतर आमचे अविनाशजी दुबे सर असतील, त्यांना सुद्धा विनंती करतो आपला सुद्धा शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे। अविनाशजी दुबे मी विनंती करतोय प्रकाशाने की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे। अविनाश दुबे साहेबांचा इथे शुभ सन्मान करतोय। सर्व टिकली जात आहेत ट्वेंटी इव्हेंटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील। अगदी सर्व पाहुण्यांचं पुनश्च आम्ही स्वागत करतो सर्वांना
व्यासपीठावर स्थान व्हायचं आहे. त्यानंतर आमचे निलेश दादा वांगिलकर तुरमाळे गावचे त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. निलेश दादा वांगिलकर आणि त्यांचा शुभ सन्मान इथे निलेश दादांचा हा शुभ सन्मान करताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर आमचे दादा मस्कर असतील त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही पाहताय पुरस्कृत केली गेली ते आमचे संजय दादा मस्कर आणि त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर तुम्ही पाहता आमच्या तुरमाळे गावचे आणि मग अगदी क्रिकेटच्या पटलावर संघाचं मोठं नाव तुम्ही पाहिलं. तर तुम्ही पाहता आमचे ज्ञानेश्वरजी गायकर की ज्यांनी तुरमाळे गावाचं नाव एक मोठं उंच करण्यासाठी सातत्याने खूप मेहनत दिली गेली आणि ते आमचे ज्ञानेश्वर दादा गायकर यांचा शुभ सन्मान इथे केला जातो आहे. अगदी या स्पर्धेसाठी सुद्धा त्यांची खूप मेहनत आहे. या स्पर्धेसाठी रंग बघणं असेल, खेळपट्टीकडे मैदान असेल, अशा सर्व गोष्टी बारीक सारीक गोष्टीकडे खूप चांगले लक्ष आणि त्यांचा इथे शुभ सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमच्या खेळपट्टीसाठी ज्यांची खूप मेहनत आपण पाहिली, सातत्याने क्रिकेटसाठी खूप मोठे योगदान त्यांचे अशोकजी विनंती करतोय. अशोकजी करत या आपण आपला शुभ केला जातोय. अशोकजी करत असतील त्यांना विनंती या आपण. त्यानंतर आमचे विकासजी पाटील तुरमाळे यांना सुद्धा विनंती करतो या आपण. त्यानंतर आमची हिरामनजी जांभळे असतील यांना सुद्धा विनंती करतो या. बिपिन जाधव असतील त्यांना सुद्धा विनंती करतोय. आपलं सुद्धा स्वागत आहे, यायचं व्यासपीठावर. मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं आम्ही करतोय स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने. एक रोमांचक सामना सुरू आहे. एका बाजूला केडीएच वाघिलवाडा आणि दुसऱ्या बाजूला आर्या 11 सावळेश्वर सावळे असा बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. हेलो 60 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. काफी अच्छी शुरुआत हुई है केडीएच वागिलवाड़ा की. 1 रन स्कोर कार्ड के ऊपर नजर आता हुआ. चौथा ओवर चल रहा है. 15 की औसत से भी ज्यादा की औसत यहां पर फिलहाल कायम की हुई है केडीएच वागिलवाड़ा की तरफ से. सूरज पाटिल खेल रहे अपने निजी 33 के योगदान पर 17 रन अपने अर्धशतक से दूर. तो उनका साथ दे रहे हैं प्रतीक जो खेल रहे निजी 8 गेंदों में 16 रन. तो यकीन मानिए इन दोनों ने काफी अच्छी शुरुआत दी है क्योंकि जानते हैं सामने पवार ब्रदर्स है. पवार ब्रदर्स के सामने खेलना मतलब 5 ओवर में कम से कम 80 का होना टीम के लिए जरूरी. एक सेफ टारगेट मैं कहूंगा 80 प्लस 5 ओवर के मैच में. ऑन साइड के ऊपर खेला. लॉग ऑन के खिलाड़ी ने आकर इस गेंद को फील्ड किया. रन मिला महज सिंगल. आखिरी ओवर ऐसे डालने होंगे आर्या 11 सावळे को कि जहां पर 70 के अंदर इन्हें रोका जाए. वही दूसरी तरफ ये सोच होनी चाहिए केडीएच वागिलवाड़ा के इन बल्लेबाजों की कि हमने एक भी विकेट नहीं खोया है. हमें 80 का सपना देखना ही चाहिए क्योंकि विकेट नहीं खोया. विकेट न खोने की वजह से 80 का सपना देखना जरूरी है टीम केडीएच वागिलवाड़ा के लिए. दीपक पाटिल हमारे साथ है, सेक्रेटरी है हमारे रायगढ़ कमेंटेटर एसोसिएशन के. शेखर हमारे साथ है, हुनर कमेंटेटर. लेकिन यह इस यॉर्कर को खोद के निकाला सीधा 24 लाइव इवेंट के कैमरामैन के सिर के ऊपर से गेंद गई 6 रन.
सूरज पाटिल। लकी है मैच, शायद पहले ही मैच में पहला व्यक्तिगत अर्धशतक देखने का इस श्रृंखला का हमें मौका मिल सकता है। अगला मैच होगा घाटला गांव बनाम कामोडे। दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए संपर्क करना है। 39 के निजी योगदान पर सूरज और यह छक्का 45, व्यक्तिगत 45, एक स्प्लेंडेड इनिंग, उतनी ही आक्रामक जितनी जरूरत थी टीम केडीएच वागिलवाड़ा को। तो टोटल आ चुका है यहां पर फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, रन बन चुके हैं। 4 ओवर के खेल की समाप्ति के बाद 75 रन, 75 रन स्कोर कार्ड के ऊपर है। सूरज खेल रहे अपने निजी 45 के योगदान पर। देखना यह होगा कि पहला 50 क्या वो बनाते हैं। किरण पवार में भी वो क्षमता है। किरण पवार भी जानते हैं कि 90 के अंदर भी रोका जाए तो ये रन पॉसिबल है। 100 का अगर सपना देखती है केडीएच वागिलवाड़ा तो ये भी गलत नहीं होगा, क्योंकि जिस अंदाज से दोनों प्रारंभिक बल्लेबाजों ने उनके लिए खेला है, काबिल तारीफ। सूरज की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है जिन्होंने, लेकिन वो जो क्लास था गेंदबाजी का, वो क्लास नजर नहीं आया। सीधी सी बात मैं बोल रहा हूँ, सचिन कुरंगड़े भी मेरी इस बात को मानेंगे, प्रफुल्ल केदारी भी मेरी इस बात को मानेंगे। वो जो क्लास था आर्या 11 सांवले के पास गेंदबाजी का, वो क्लास हमें नजर नहीं आ रहा है। और ये बेहतरीन 6 रन दागे बल्लेबाज प्रतीक सूरते ने। जिन्होंने गेंद डाली वहां पे 6 आया प्रतीक सूरते द्वारा। टीम का टोटल 81 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। फिर से एक बार शॉट ऑफ लेन गेंद और ये आसमानी तूफानी सुल्तानी जिलानी छक्का, लगातार दूसरा। देखिए सूरज पाटिल प्रतीक को कह रहे भाई आप मार रहे हो तो मार के ही खेलो, मेरे 50 बने या ना बने, लेकिन हमारी टीम जीतना जरूरी है। इट्स टीम स्पिरिट, ये होना चाहिए। ये नहीं सोचना चाहिए खिलाड़ी को कि मेरे लिए टीम क्या कर रही है, बल्कि ये सोचना चाहिए मैं टीम के लिए क्या कर सकता हूं। मैं खुद अपनी टीम को जो जीत मिलने वाली है, उस जीत का मैं कितने प्रतिशत हिस्सेदार हूं, ये देखना जरूरी है। हर खिलाड़ी को 100% से भी ज्यादा कमिटमेंट देना जरूरी है। और सूरज की बॉडी लैंग्वेज देखते हुए उन्हें जल्दी नहीं है खुद के 50 बनाने की, बल्कि उल्टा प्रतीक सूरते इतना अच्छा खेल रहे हैं तो उनकी हौसला अफजाई हो रही है उनके द्वारा। इस ओवर की अभी भी 4 गेंदें शेष, 4 गेंदें इस ओवर की अभी भी शेष है। बॉलर राज केदारी राइट आर्म ओवर द विकेट अब आएंगे। लेफ्ट आर्म माफी कीजिए, लेफ्ट आर्म राइट आर्म है, ये राइट आर्म ओवर द विकेट आ चुके हैं। मिड विकेट पर गेंद को फील्ड किया गया, 1 रन जरूर मिला। 50 बनाने का मौका है सूरज के पास। नीचे 45 के योगदान पर खेल रहे हैं, टीम खेल रही है 88 बिना कोई नुकसान, डबल हिट। और इस ओवर की गेंदें बची है 3, तो 3 में 1 6 आता है तो सूरज का 50 भी होगा। 100 का सपना भी देखेगी केडीएच वागिलवाड़ा। स्लोअर वन किया था, उसे पिक किया, जरा जोर से अपना बल्ला दिखाइए। 51 रनों की शानदार इनिंग, अभी भी 2 गेंदों का खेल है। 94 रन स्कोर कार्ड के ऊपर केडीएच वागिलवाड़ा के बल्लेबाज सूरज और प्रतीक सूरते ने धोबी घाट पर जिस तरह कपड़े धोए जाते हैं उसी तरह धो डाला आर्या 11 सांवले के गेंदबाजों को। डीजे तू ठोक।
शानदार पारी, लोगों का दिल जीतने वाली पारी। 24 लाइव इवेंट के जरिए जितने भी लोग इस मैच को देख रहे हैं और जो सूरज पाटिल के फैन हैं और उन फैन में से जिन्होंने अभी तक इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो उनसे जरूर मैं गुजारिश करना चाहूंगा, इस चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूलें, क्योंकि ये खूबसूरत 50 जिस चैनल के जरिए आप देख रहे हैं आपके टीवी स्क्रीन या मोबाइल स्क्रीन पर, वो है 24 लाइव इवेंट। 2 गेंदों का खेल अभी भी शेष है। 94 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। सचिन कुरंगड़े को अब क्लास दिखाने की जरूरत आ चुकी है दूसरे सत्र में। 94 और 600, किरण पवार, अक्षय पवार, पवार ब्रदर्स भी देख रहे हैं कि क्या तूफानी पारी। लेकिन जिस सावलेश्वर सावले को मैंने देखा है, कई फ्रेंचाइजीज के नाम से वो खेल शुरू हुई बड़े हाफ से और अब तक भी बड़े हाफ में ही खेल रही है। ये कीर्तिमान है सावलेश्वर सावले टीम का। आज आर्या 11 सावलेश्वर सावले के नाम से खेल रही है, लेकिन वो जो गेंदबाजी के क्लास मैंने देखे, हरीश माड़ी जैसे गेंदबाज, देखिए आउट ऑफ फॉर्म हो, लगातार 5 छक्के इस ओवर में आए, लेकिन टोटल बन चुका है 106। जीत के लिए 107 रनों की जरूरत। देखिए जब से ये टीम शुरू हुई है, चाहे इनफॉर्म हो या आउट ऑफ फॉर्म हो, ये हाफ में ही खेलने वाली टीम है। इन्होंने कभी नहीं कहा कि हमें बी हाफ में खेलना है, सी हाफ में खेलना है। आज हमारे किरण पवार नहीं है, अक्षय पवार नहीं है, तो हमें बी हाफ चाहिए, सी हाफ चाहिए। हमेशा ये टीम ये हाफ में खेली है, लेकिन गेंदबाजी उतनी अच्छी नहीं हुई। किरण पवार भी निराश है अपने गेंदबाजों से। ऐसा नहीं है, फ्रेंचाइजी का मतलब ये नहीं होता कि आप मेहनत ना करें। फ्रेंचाइजी भले आपकी टीम को मिल रहा हो, लेकिन आपके द्वारा मेहनत होना भी जरूरी, वरना धीरे धीरे ना आप मेहनत नहीं करेंगे तो एक किरण पवार, एक अक्षय पवार के नाम पर आपको जो फ्रेंचाइजी मिल रहे हैं वो भी कम होते हुए नजर आएंगे। इसीलिए मेहनत 11 खिलाड़ियों को करना जरूरी। चलिए अगले सत्र में आएंगे दीपक पाटिल सर माइक्रोफोन पर। लेकिन क्या पारी खेली शानदार सूरज पाटिल ने। घाटला गांव बनाम कामोड़े, दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए संपर्क करना है। व्यासपीठावर आमचे ज्ञानेश्वर गायकर यांची खूप जवळची निकटवर्ती आहे, त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे। त्यानंतर मी विनंती करतो बघा आमचे अशोकजी घरत यांचा शुभ सन्मान इथे करणार आहोत आपण, ज्यांनी खेळपट्टीसाठी खूप मेहनत घेतली आहे। सातत्याने मग तुर्माले क्रिकेटसाठी खूप मोठे योगदान त्यांचं राहिलंय। अशोकजी घरत आणि त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून। सत्यजी मस्कर यांच्या शुभ हस्ते अशोकजी घरत यांचा शुभ सन्मान इथे तुम्हाला पाहायला मिळतोय। अगदी बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर त्यांना आपण पाहिलं आणि त्यानंतर मग जेव्हा जेव्हा क्रिकेटची स्पर्धा तुरमाळ्यामध्ये त्यावेळेला मग त्यांचं योगदान खूप मोठं असतं आणि त्यांचा इथे शुभ सन्मान। चला पुढचा सामना एका बाजूला घाटला गाव आणि दुसऱ्या बाजूला काम संघ। चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय, एक इनिंग झालेली आहे आणि आपण टॉस करणार आहोत, तर दोन्ही संघाला विनंती करतो कामोटे आणि
घाटलागाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण हॅलो हॅलो चेक हॅलो दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित एका बाजूला जय हनुमान कामोडे आणि दुसऱ्या बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय घाटलागाव अशी दोन संघ मात्र तुम्हाला पाहायला मिळतील टॉस साठी आम्ही विनंती करतो बघा आमचे अपोलो एम्पिकचे सर्व नरेंद्रजी भोर साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे दुसरा सामना कामोटे आणि घाटलागाव आणि टॉस केला जातोय कामोटे संघाने नाणेफेकी केली आहे आणि डिसिजन सामना संपल्यानंतर लगेच आपण जो डिसिजन आहे त्याचा अंमल करायचा आहे परंतु सामना तुम्हाला पाहायला मिळतोय एका बाजूला केडीएच वाघीलवाडा आणि दुसऱ्या बाजूला आर्या11 सावळेश्वर सावळे अगदी 5 षटकांचा सामना तुम्ही पाहिला पूर्वार्ध पाहिलं आणि त्या पूर्वार्धामध्ये 100+ धावा पाहायला मिळाल्या आणि असं असताना मग त्याचं उत्तर देत असताना सावळेश्वर सावळे संघ कशा पद्धतीने खेळ करेल हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि कॉम्बॉक्स मध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल ते आमचे मराठीचा एक गोड आवाज आमचे दीपकजी पाटील सरांचा हॅलो थँक्यू सो मच शेखरजी पाटील थँक्यू सो मच प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज तुम्ही पहिल्या इनिंगसाठी ऐकलात जाऊया उत्तरार्धाकडे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत आहे विघ्नहर्ता चषक 2024 मध्ये विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाळे आयोजित आपण ही स्पर्धा या स्पर्धेचा पहिला दिवस पहिलीच मॅच आणि धाबांचा भरपूर पाऊस विक्रम केलाय आज मात्र या स्पर्धेमध्ये केडीएस स्पोर्ट्स क्लब वाघिलवाडा संघानं सूरजच्या 18 बॉलमध्ये 63 धाबा प्रतीक सुरतेच्या 30 धाबा दोनही सलामीवीर नाबाद 106 धाबांची भागीदारी मात्र पाहायला मिळाली आणि काय दर्जेदार खेळ मात्र साकारलाय इथे पाहूया जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाणार का सवय टीम कडून सलामीची जोडी किरण पवार आणि त्याच्या साथीला प्रफुल्ल केदारी सज्ज होतात 107 धाबा करायच्यात पहिल्याच मॅच मध्ये त्यामुळे पहिल्याच मॅच मध्ये हे मैदान कशा पद्धतीनं फलंदाजांना सहाय्य करतंय याची प्रचिती पहिलाच बॉल लॉंग ऑन वरून मारलाय किरण पवारच्या बॅट मधून टीट फॉर टॅट तसंच प्रत्युत्तर दिलंय सूरज पाटील वर आक्रमण षटकार दमदार सुरुवात केली फर्स्ट स्ट्रोक इज अप डन सोडून दिला होता हा चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाद व्हाईट बॉलचा इशारा मात्र येत असताना एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल छोटं मैदान आहे समोरची सीमारेषा जरी पाहिली तरीही लगेच क्लिअर करू शकतात आणि समोर भारतामधील एक नामवंत फलंदाज यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय बॉल चाललाय तो सीमारेषेच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार आक्रमणाला मात्र सुरुवात केली जरी 107 धाबा असल्या तरी किरण पवार जर 5 षटकं उभं राहिला तर या धाबा चेस झाल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका एवढा पाहायला गेलं तर दर्जेदार खेळ अनेक मैदानावर मात्र त्याचा पाहिला एक लॉंग इनिंग मात्र साकारायची आहे ती किरण पवारला राऊंड स्टंप्सनं सूरज यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुमित कडून रन मात्र घेतली जाईल एकेरी धाब्याच्या बरोबरीनं होईल टीम मध्ये धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 वर 12 ऑन बोर्ड दोनही फलंदाजांना आक्रमक खेळ करावा लागेल कारण एका बाजूला आपण पाहिलं केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाकडून तब्बल 12 षटकार मारले गेलेत आणि त्यामुळे त्याहीपेक्षा जास्त षटकार मारावे लागतील इथून मात्र षटकार मोजतच हा धावसंख्येला मात्र पाडाव करावा लागेल 3 चौकार आले होते पहिल्या इनिंग मध्ये 12 षटकार आले होते
यावेळेचा हा चेंडू राऊंड स्टंप्सला टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी घेत बाहेर निघाला. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येत असताना एक अतिरिक्त धावसंख्या पुढे जाईल. 13-13 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. षटकं आपण पाहिली तर जगदीश मस्कर 26 आणि शेवटचं राज केदारीचं षटक 31. या दोघांना मात्र भरपूर मार बसला होता. ट्राय केला यावेळेस मात्र समोर सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यामुळं गॅप शोधता आली नाहीये. प्रफुल्ल केदारी तेवढाच खरं तर विस्फोटक असा फलंदाज आणि या फलंदाजाची बॅट जर का लागली या मैदानामध्ये या इनिंगमध्ये तर नक्कीच तुम्हाला चांगली मॅच पाहायला मिळेल. इथे पहा बाहेर जाणाऱ्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न फ्लाइंग स्लीपमध्ये थोडंसं विस्मृत त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. रन तोपर्यंत घेतली जाते ती 1 धावसंख्येनं जाईल पुढे. स्कोर 14 वर 14 ऑन बोर्ड. 14 धावा. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर किरण पवारनं 2 षटकं टाकली. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 8च धावा आल्या होत्या. म्हणजेच काय बाकी 4 ओव्हर्समध्ये तब्बल 98 मारल्यात आणि म्हणूनच एवढी भरभक्कम धावसंख्या मात्र उभारली गेली. संधी सुद्धा तेवढ्याच बऱ्याचशा दिल्या. व्हाईट बॉलच्या स्वरूपात आपण 5 धावा पाहिल्या. खराब गोलंदाजी खरं तर पाहायला मिळाली आणि त्याचंच फलित म्हणजे एवढी मोठी धावसंख्या. हो यावेळेस पाहायला गेलं तर फुल टॉस होता परंतु त्यानं स्वतःहून फुलर लेन करून घेतला. यॉर्क करून घेतला मी तर म्हणेन. थोडंसं शॉर्ट सिलेक्शन मात्र चुकीचं ठरलं. या ठिकाणी चेंडू निर्धाव निघून चाललाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर बिनबाद 14 अशी सुरुवात. अगदी तीच सुरुवात केडी स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाची होती. बिनबाद 14 आणि अगदी त्याच धावा आपल्याला फलकावर पाहायला मिळतात. थँक्यू डीजे. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात परंतु वाघिलवाडा संघासाठी दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 26 धावा आल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 14, तदनंतर 26, त्यानंतर किरणनं टाकलेल्या षटकामध्ये 8, जयनं टाकलेल्या षटकामध्ये 13 आणि राज केदारी महागडा गोलंदाज 31 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये. अशा पद्धतीनं गोलंदाजांचं पृथक्करण राहिलं होतं पहिल्या इनिंगमध्ये. इथे मात्र मोठं षटक जर आलं सावळे संघासाठी तर नक्कीच या मॅचमध्ये मात्र त्यांचं आव्हान जिवंत राहू शकेल. दर्शन आलाय. दर्शनला यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्ट्रेट टू द सुमित. इथून मात्र फलंदाज होईल बाद. पहिला धक्का इथून मात्र बसेल तो सावळेश्वर टीमला. आर्या नावानं हा संघ खेळतोय आणि इथे 1 धाव काढून प्रफुल्ल केदारी मैदानाच्या बाहेर. तर विकेटचं झालंय पतन इन ॲट नंबर 3. मैदानाच्या आतमध्ये आणखीनच रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील सुपरस्टार फलंदाज अक्षय पवार 2 बंधूंची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि संपूर्णपणे या मॅचचा भवितव्य जो आहे डोलारा जो आहे या 2 फलंदाजांवर उभा राहील. इथून मात्र पाहूया कशा पद्धतीनं बॅटिंग केली जाणार. दोनही विस्फोटक असे फलंदाज आहेत. व्यावसायिक खेळाडू आहेत. अनेक स्पर्धांमध्ये मात्र चमकदार कामगिरी करत असताना अनेक वेळेला तुम्ही पाहिलं असेल. अक्षयसाठी फुल टॉस आणि फुल टॉस वर मात्र ठोकलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून पहिल्याच बॉलवर आल्या षटकार.
या 6 धाव्याने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 20 वर. 20 ऑन अ बोट, 20 धावा. षटकार मोजत राहावे लागतील त्या आर्या 11 सावळे टीमला. हा सामना अशक्य प्रयास आव्हान मात्र मोडीत काढायचं असेल तर. दर्शनचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप गोलबट टप्प्याचा हा बॉल कव्हर्सला घेऊन काढला एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफचा फिल्डर जाऊन सुमित बॉल उचलेल तोपर्यंत मात्र सिंगल येते. एकेरी धाव. थोडंसं भितरमणीत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल केडी स्पोर्ट्स वाघिलोडा संघाच्या गोलंदाजांना. आणि हे करता आलं तर मात्र या मॅच मध्ये नक्कीच त्यांचं पारडं जड होईल कारण एवढ्या धावा फार क्वचित तुम्हाला पाहायला मिळतात 5 ओव्हर्समध्ये. परंतु आज मात्र रेकॉर्ड केलाय विदाउट लॉस 106 धावा मारल्यात त्या केडी स्पोर्ट्स. नडबा बॅट ऑन साइडला प्रहार वैरी फ्लॅटेड जमिनीला समांतर फटका मिड विकेट क्लिअर करणारा किरण पवारच्या बॅटमधून षटकार. सत्तावीस धावा धावफलकावर 20 चेंडू शिल्लक आहेत. 80 करायचे आहेत. प्रत्येक चेंडूवर मात्र 400च्या स्ट्राईक रेटनं खेळावं लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर मोठं लक्ष उभं ठेवलंय. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर यंदाच्या हंगामामध्ये या दोनही संघांचा परफॉर्मन्स विशेष राहिलेला नाहीये. थोडंसं बॅड मॅच मधून चालले ते दोन्ही संघ. केडी स्पोर्ट्स वाघिलवाडा आणि सावळे संघाची परिस्थिती सुद्धा फारशी चांगली नाहीये. सीझनला सुरुवात झाली परंतु दोन्ही संघ मोठे आहेत रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील आणि कधीही बाउन्स बॅक करतील. एक स्पर्धा त्यांना हवी आहे. त्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली तर ती स्पर्धा नक्कीच या दोनही संघांना मात्र उंचावर घेऊन जाईल आणि ती स्पर्धा शोधण्याच्या तयारीमध्ये करत आहे. सुरुवात छान झाली होती केडी स्पोर्ट्स वाघिलोडाची नागझरीच्या मैदानामधून परंतु त्यानंतरचा प्रवास मात्र त्यांचा अडखळीत राहिला आहे आणि तीच परिस्थिती सावळे संघाची सुद्धा आपल्याला अनेक मैदानामध्ये पाहायला मिळाले. परंतु दोन्ही संघांमध्ये फार मोठे खेळाडू आहेत आणि कधी कमबॅक करतील याचा नेम नाहीये. तर बघा आमच्या तुरमाळे गावचे धनाजी जाधव यांचं मात्र शुभागमन झालं. त्यांना विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर. बघा आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. वाईड इस्लाम ऑफच्या वरतून मात्र किरण पवारच्या बॅटमधून येतोय षटकार. टाकले तर मात्र षटकारच येतील. आणखीन एक बहारदार फटका पाहायला मिळतोय. लगातार 3 षटकार खेचलेत ते दर्शन पाटीलवर आणि 107 धावा करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत हेच संकेत मात्र दिलेत ते आर्या 11 सावळे टीमनं. जशाच तसं तोडीस तोड प्रत्येक देण्यात आले. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 39 धावा. 40 धावा होत्या वाघिलवाडा संघाची. फक्त 1 धाव जास्त होती. त्यामुळं एवढंही मागे नाही आहेत आणि 2 दिग्गज खेळाडू मात्र उभे आहेत किरण पवार आणि अक्षय पवार. या दोघांना जे काही करायचं ते मात्र या दोघांना करायचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून पावलं टाकली जातात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 39 विदाउट लॉस. सूरज पाटील पुन्हा एकदा येतोय. कारण मॅच जिंकायची असेल केडी स्पोर्ट्सला तर ब्रेक थ्रू हवाय. काही झालं तरी इथे मात्र जोडी फोडावी लागेल तरच या मॅच मध्ये मात्र परतण्या येण्यासारखं आहे. अन्यथा फार कठीण होऊन जाईल. आणि जर 107 धावा चेस झाल्या तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये सगळ्या अनेक मैदानावर मात्र या मॅचचा विक्रम अनेक समालोचकांच्या मुखामधून तुम्हाला ऐकायला मिळेल. राऊंड स्टंप्सने यावेळेस मात्र फसवलंय. बॅटची एज घेतली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. थोडंसं स्लोवर वन गती परिवर्तन केलं होतं आणि इथे मात्र महत्वाची विकेट मात्र मिळवतोय सूरज पाटीलना. एक अडथळा दूर काढलाय. अक्षय पवार बॅक टू द पवेलियन.
ज्यांचं व्यासपीठावर शुभागमन झालं ते आमचे धनाजी जाधव साहेब यांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हॅलो. अक्षय केदारी चौथ्या क्रमांकावर दाखल झाला. आतापर्यंत आपण पाहिलं तर किरणच्या बॅटमधून 3 षटकार, अक्षयच्या बॅटमधून 1 षटकार आला होता. 4 षटकार किरणच्या बॅटमधून आलेत, 5 षटकार सावडे टीमसाठी आलेत. आणि दुसऱ्या बाजूला वाघिलोडा संघाच्या इनिंगचा विचार केला तर टोटल 12 मारले होते. त्यामुळे इथून एक 8-9 षटकार जरी आले तरी ही मॅच मात्र बनवू शकेल. आणि हे एवढी ताकद तर नक्कीच आहे या फलंदाजांमध्ये. अक्षय बाद झाल्यानंतर दुसऱ्या अक्षय केदारीला साथ द्यावी लागेल ती किरण पवारला. सूरजचा हा बॉल पहा, थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, फलंदाजांपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु अक्षय केदारी मात्र त्याचं काम चोख बजावतोय. त्याला स्ट्राईक रोटेट करायची होती, ती सिंगल रन मात्र तो खातं उघडेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 40 या आकड्यावर. येणाऱ्या अजूनही पाहायला गेलं तर 67 धावांची गरज आहे. 11 षटकारांचा खेळ बाकी आहे. षटकार मोजत राहावे लागतील किरण पवारला. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर वन, जसं अक्षय पवारला फसवलं उरल्या सुरल्या अशा संपुष्टात ह्यूज वन बिग ब्लो दिलाय. आणि इथे मात्र 2 धक्के सूरज पाटीलने दिलेत. आता मात्र पाहायला गेलं तर थोडेसे शोल्डर डाऊन होतील त्या 11 सावे टीमचं, कारण सगळ्यात धडाकेबाज फलंदाज, वेसपडक फलंदाज ज्यानं थोड्याशा उम्मीद वाढवल्या होत्या, आशा पल्लवित केल्या होत्या या मॅच मध्ये, तोच किरण पवार यावेळेस मात्र निराश मानेनं मैदानाच्या बाहेर. मयूर केदारी 5व्या क्रमांकावर. आता मात्र थोडंसं टेन्शन मात्र वाढेल. यावेळेचा चेंडू राऊंड स्टम्प्सनं, आणखीन एक डॉट बॉल, चांगलं षटक मात्र येत असताना कमालीची बॉलिंग मात्र पाहायला मिळते ती सूरज पाटील कडून. राऊंड स्टम्प्सनं यावेळेस लॉफ्ट केले बॉलला, स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. नाही करणार मिस्टेक सुमितनं घेतला जेल. फलंदाज बाद. डॉट बॉल, चांगलं षटक मात्र इथे थोडासा 2 ओव्हर्स नंतर चित्र वेगळं पाहायला मिळत होतं. अगदी त्याच पद्धतीनं मात्र वाटचाल सुरू होती पाठलाग करत असताना धावांचा सावे टीमची, परंतु आता मात्र संपूर्णपणे या ओव्हरमध्ये बॅकफुटवर आणले. कारण या षटकामध्ये फक्त 1च धाव दिली ती सूरज पाटील आणि आपला अष्टपैलू खेळ पुन्हा एकदा या खेळावर मात्र प्रभावित केले. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून 8 षटकार, 3 चौकारांना 18 बॉलमध्ये 63 धावा. आणि आता मात्र 2 षटकार टाकताना 2 ओव्हर्समध्ये धावा दिल्यात त्या 15 आणि तब्बल 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यापेक्षा ऑलराऊंड परफॉर्मन्स काय हवा आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. तिथे विजयाची शक्यता आता मात्र संपूर्णपणे दुसरं होत चालले, कारण फक्त 40 धावा धावफलकावर आहेत. 2 ओव्हर्समध्ये करायच्या त्या तब्बल 67 धावा. अशक्य प्रयास आपण ड्रिंक्स मैदानामध्ये जाऊया पुन्हा एकदा डीजे
सुमितचा पहिलाच बॉल यावेळेस लो फुल टॉस आणि इथे मात्र संधी होती एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र झाला दर्शनकडून, परंतु आता मात्र संपूर्णपणे मॅचवर पकड निर्माण केले ते केडी स्पोर्ट्स क्लब वाघिलवाडा या संघानं. पहिला मॅच सेकंड मॅच आपण सज्ज राहा. एका बाजूला घाटला गाव, चेंबूर मुंबई टेनिस क्रिकेट मधील एक दिग्गज संघ तुम्हाला पाहायला मिळेल. टॉप एज लागले, बॉल हवेमध्ये, संधी पुन्हा एकदा झेलची आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल कंप्लीट करेल तर सुमित पाटील. इथे मात्र आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना तर घाटलेगाव विरुद्ध कामोठे असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि दोन्ही संघ आपण रेडी राहा. जशी मॅच संपेल लगेच मैदानाचा ताबा घ्या, खेळाडू बाहेर येण्याची वाट पाहू नका. तुम्हाला लगेच एका बाजूने मात्र मैदानामध्ये एंटर व्हायचं आहे, कारण आज थोडंसं उशिरानं चाललोय. पहिलाच दिवस आहे, उद्घाटनाचा दिवस होता, त्यामुळे उशिरानं मात्र सामन्याला सुरुवात झाली, परंतु इथून मात्र प्रत्येक सेकंद आपल्याला वाचवायचा आहे. त्यामुळे समोर येऊन राहा आणि एका लाईन मध्ये एंटर व्हा. नवीन फलंदाज येत आहेत नितेश. आता मात्र संपूर्णपणे एकतर्फी लढत. किरण अक्षय बाद झाल्यानंतर मात्र संपूर्णपणे चित्रच फिरलंय, कारण दोन फलंदाजांवर मात्र ही मॅच होते हे सगळ्यांनाच माहिती होतं. सुरुवात सुद्धा तशीच केली होती. किरण पवारनं धुमधडाक्यामध्ये खेळपट्टीवर 5 षटकं राहिला असता तर जिंकूनच आणलं असतं सावळ्या टीमला, एवढा विश्वास तर प्रेक्षकांना सुद्धा होता. परंतु सूरज पाटीलचं षटक येणं बाकी होतं आणि त्या षटकामध्ये दोघांना त्यांनी बाद केलं. ओव्हर द विकेटनं हा बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न मात्र झाला होता. रितेश मते चांगली बॉलिंग होते. आउटसाइड ऑफ स्टंप थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजांपासून सोडून दिलाय. हा बॉल ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये एक धाव. दिग्गज पंच आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. येणार पॅनल नीरज राणावत पॅनल, हेमंत कोळी सर, त्यानंतर शशी बहेर सर, बाविस्कर सर. डे नाईट स्पर्धा सुरू आहेत. काही ईडीची धाड यांच्यावर टाकायला हवी. झोपतात कधी, पुन्हा सकाळी बरोबर एवढ्या लांबून मैदान गाठायचं सोपं नाही. टेनिस क्रिकेटसाठी संपूर्ण मित्र म्हणेन समर्पण त्यांचं आहे. टेनिस क्रिकेट पुढे गेलं पाहिजे या हेतून मात्र पंच मैदानामध्ये दिवस रात्र. इथे पहा, कदाचित हातामध्ये येईल हा चेंडू दर्शनच्या आणि तसंच घडतंय. आणखीन एक विकेट. रितेश मध्ये बाद होईल बिलकुल. यंगस्टर विकी गाताडे पहा, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे संधी आहे, झेल उडाला होता परंतु नाही, सेफली लँड झालाय. धाव मिळणार नाहीये. ते पाहता पाहता 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहिलं तर बिलकुल पुढे जाताना दिसत नाहीये. स्कोर कार्डवर फक्त लागल्यात त्या 42 धावा, 42. मोठ्या फरकानं मात्र सावळे टीम आर्या नावानं आज खेळते पराभूत होणार यावर शिक्कामोर्तब केलंय ते केडी स्पोर्ट्स वाघिलवाडा संघानं. 106 धावा पहिल्या इनिंग मध्ये, पहिल्याच मॅच मध्ये. त्यामुळे ही स्पर्धा मात्र कशा पद्धतीने रंगणार आहे याची प्रचिती मात्र पहिल्याच मॅच मध्ये येत असताना विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाळे आयोजित नेत्रदीपक आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अगदी मुंबई गोवा हायवे लगतच हे मैदान, रोड टच आपण म्हणतो ना, रोड टच, अगदी तसंच मैदान तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे मोठ्या संख्येनं हळूहळू प्रेक्षक वर्ग संध्याकाळच्या सत्रामध्ये खास करून लाक्षणिक उपस्थिती असती नेहमीच पाहायला मिळते या मैदानावर. इथे मात्र उंचावरून हा फटका ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं उत्तुंग फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6. आई नंदादेवी डीजे, आमचे कमलेश पाटील, मयूर ठाकूर प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया. अक्षय केदारी आहे जो उत्तम असा फलंदाज ओळखला जातो, परंतु धावा या रीच मध्ये नाहीये. परंतु
पराभवाचं अंतर मात्र कमी केलं जाऊ शकेल धाबांनी. व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 49-49 धाबा धावफलकावर. एवढी मोठी धावसंख्या मात्र उभारले 2 षटकं खास करून प्रचंड महागडी ठरली. त्या ओव्हर्समध्ये कुठेतरी कंट्रोल करता आलं असतं. 80च्या आसपास ही धावसंख्या असती, कुठेतरी चान्सेस असतात. आणखीन एक ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल, काहीतरी वेगळा प्रयत्न. वेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये येणाऱ्या सिंगल रन. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले अर्धशतक धावफलकावर. सवय टीमच्या 50 धाबा कंप्लीट होत आहेत. विनय गावण समोर, अक्षय केदारी आहे, एक चांगला फलंदाज या टीमचा. चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय त्याला. आणि अक्षय केदारीला सुद्धा इथून मैदान सोडावं लागते. विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. एका पाठोपाठ एक फलंदाजानं मात्र हारागिरी पत्करले. त्याला माहिती होतं एवढ्या धावा करणं थोडंसं अशक्यप्रायचं आव्हान आहे. आणि अशक्यप्राय असं आव्हान जेव्हा असतं तेव्हा बऱ्याच वेळेला बेजबाबदारपणे फटकेबाजी केली जाते आणि त्याच फटकेबाजीमध्ये मात्र आपल्या बहुमूल्य विकेट्स गमावतात. परंतु सूरजनं ज्या 2 विकेट्स घेतल्या ना कम्मालीच्या, ते थोडंसं स्लोवर वनवर लेग ब्रेकवर मात्र चकवलं अक्षय पवार, किरण पवारला. आणि तिथेच मात्र त्या मॅचचा रिझल्ट परावर्तित झाला तो विजयामध्ये. दर्शनच्या हातामध्ये आणखीन एक झेल. जसे फलंदाज आतमध्ये येतात, प्रेझेन्स अटेंडन्स फक्त लावली जाते, हजेरी लावून पुन्हा एकदा वर्गाच्या बाहेर येत असताना गोलंदाजाने आज मात्र अपेक्षेनुसार कामगिरी केलेली नाहीये. आणि त्याचमुळे फलंदाज तरी किती संघर्ष करणार. चला नेक्स्ट मॅच, दोन्ही टीम्स आपण सज्ज राहा, पॅडअप करून वॉर्मअप करा. मॅच संपल्या मैदानामध्ये इन व्हायचंय आपल्याला. विनयचा हा बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय कबर्सला. क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. धनाजी दादांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. अगदी या मॅचचा आनंद घेताना या स्पर्धेसाठी तुम्ही पाहताय सकाळी ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती ते आमचे सर्वांचे लाडके ज्येष्ठ पत्रकार तुम्ही पाहताय माधव काका पाटील असतील. अद्यापही त्या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. आणि इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही पाहताय धनाजी जाधव साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. फॉर्मॅलिटीज पूर्ण करत असताना मॅच ऑफिशियल्स आमचे एज लागली होती. बॉल चाललाय तो पाठीमागे तडमानकडे. अजून एक चेंडू टाकावा लागेल. कामोटे संघाने टॉस जिंकलाय. रेडी आहेत कामोटेकर. इथे सुद्धा मिस्टामिक स्ट्रोक आहे. लालचंद पाहतात चेंडूकडे, कदाचित एका हाताने उचलण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल पहा सीमारेषेच्या दिशेनं. सामना जिंकलाय मोठ्या फरकानं तो केडीएस स्पोर्ट्स वाघिवडा संघ. अभिनंदन. विजयी सलामी मात्र विघ्नहर्ता चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती केडीएस स्पोर्ट्स क्लब वाघिवडा संघाची. आणि हार्ड लक टीम आर्या 11 सावळेश्वर सावळे, हार्ड लक किरण अक्षय आणि टीम. जाऊया मनोदमास सामनावीर नो डाऊट. अर्धशतकी खेळी मात्र ज्यानं साकारली. 8 षटकार 3 चौकार आणि गोलंदाजी करत असताना तब्बल 3 फलंदाज बाद केले. अष्टपैलू कामगिरी करणारा रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू सूरज पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला कामोडे संघाने टॉस जिंकला. फिल्डिंग लगेच लावून घ्या आणि सलामीवीर पाठवा. लगेच ओपनिंग पेअर जाऊ द्या. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. वेळ फार कमी आपल्याकडे. 1 वाजला, एकच मॅच झाले. 1 वाजता 1, 2 वाजता 2.